नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आपण आपल्या चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलवर वरचेवर मागच्या 2-3 वर्षापासून रिक्रुटमेंट रिलेटेड म्हणजे भरती संबंधित माहिती देत असतो। त्यामध्ये विशेष म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचे जे वॅकन्सी असतात, स्पेशली इलेक्ट्रिकल जे कंपनीज आहेत, महाडिस्कॉम वगैरे किंवा महावितरण, महापारेषण वगैरे, आणि बाकीसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा कव्हर करायचा प्रयत्न करतो। त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपल्याशी जुळलेले आहेत। साधारण 90,000 प्लस आपला सबस्क्रायबर बेस झालेला आहे किंवा फॉलोअर बेस झालेला आहे। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचा अतिशय प्रचंड प्रतिसाद मला मिळतो आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद। तर मित्रांनो, जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्हची तयारी करतो किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे पेशन्स। तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप आवश्यक आहे। आणि कसं असतं की फॉर एक्झाम्पल आता जे रिक्रुटमेंट आहे त्यामध्ये आपण मुख्यत्वे MSCBच्या ज्या 3 कंपन्या आहेत त्याबद्दल आपण जास्त माहिती देतो, कारण माझा साधारण 12 ते 13 वर्षाचा MSCBचा किंवा महावितरणचा अनुभव आहे आणि प्लस 4-5 वर्ष प्रायव्हेटलासुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी पुण्यामध्ये वर्क केलेलं आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये, त्यामुळे तोसुद्धा माझ्याकडे अनुभव आहे। तर मित्रांनो, गव्हर्नमेंट तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर त्यासाठी पेशन्स अतिशय आवश्यक आहे। तुमचं कुठलंही क्वालिफिकेशन झालेलं असेल, कारण की आता बघा सध्या महावितरण सध्या फ्लोमध्ये आहे किंवा महापारेषणसुद्धा आहे, त्याच्यामध्ये वॅकन्सी भरपूर आलेली आहे आणि पुढेसुद्धा येणार आहे, परंतु त्यांना डिझर्विंग कॅन्डिडेट्स पाहिजे। म्हणजे ती प्रायव्हेट कंपनी असो की तुमची गव्हर्नमेंट कंपनी असो किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असो, त्यामध्ये तुम्ही जर एखादी टेस्ट क्लिअर करत असाल किंवा एखादा इंटरव्ह्यू क्लिअर करत असाल तर तुम्ही डिझर्विंग पाहिजे त्यांना। त्यामध्ये पर्सेंटेज तुमचे 50% 60% अकॅडमिक असलं तरी चालेल, परंतु त्यांना एंट्रन्समध्ये तुमचं चांगलं पाहिजे। म्हणजे एंट्रन्स गव्हर्नमेंट जर तुम्ही एक्झाम हे देत असाल किंवा गव्हर्नमेंटसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन टेस्टमध्ये किंवा जे काही आपली टेस्ट असते किंवा जे काही इंटरव्ह्यू असतो, काही ठिकाणी इंटरव्ह्यू असतो, काही ठिकाणी नसतो, तर तिथे तुमचा परफॉर्मन्स चांगला आवश्यक असतो। आणि जे इंटरव्ह्यू प्रायव्हेटमध्ये इंटरव्ह्यू होतं त्यांना इंटरव्ह्यू तुमचं तिथे चांगलं डिझर्विंग कॅन्डिडेट्स पाहिजे असतो। मला सांगायचा अर्थ असा की सध्याच्या कंडिशनमध्ये अशी परिस्थिती आहे की भरपूर इंजिनियर्स पासआउट होत आहेत प्रत्येक वर्षी। ITI सुद्धा भरपूर होत आहे, डिप्लोमासुद्धा होत आहे, ग्रॅज्युएटसुद्धा होत आहे, परंतु ते डिझर्विंग कॅन्डिडेट नसतात, त्याच्यामुळे प्रत्येकाला इथे जॉब मिळत नाही। जे डिझर्विंग आहे, ज्याची मेहनत खूप अफाट आहे किंवा ज्यांची खूप तयारी आहे, जे पॉझिटिव्ह आहे, आता बरेचसे विद्यार्थी असे आहे, बरेचशी फॅमिलीजमध्ये अशा गोष्टी होतात किंवा आपण रिलेटिव्हमध्ये सुद्धा बघतो की निगेटिव्हिटी खूप जास्त आहे की बा असा जॉब मिळत नाही आजकाल, असं करावं लागते, तसं करावं लागतं, ॲडजस्टमेंट करावं लागते, सेटिंग करावं लागते, हे करावं लागते, ते करावं लागते, परंतु या सगळ्याला काही अर्थ नाही मित्रांनो। ज्यांना जे करायचं असेल ते करू शकतात, परंतु माझ्या मते असं काही नसतं मित्रांनो। सर्वस्वी आपल्यावर डिपेंड असते। आपण ज्या पर्स्पेक्टिव्हने किंवा ज्या दृष्टिकोनातून जी गोष्ट बघतो तशीच आपल्याला ती दिसत असते, ठीक आहे। निगेटिव्ह गोष्टी जर तुम्ही बघितल्या, निगेटिव्ह गोष्टी वातावरण तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्हाला तसंच वाटेल, तुम्हाला असं वाटेल की नाही इथे ॲडजस्टमेंट केल्याशिवाय किंवा सेटिंग केल्याशिवाय तुम्ही लागू शकत नाही। परंतु एखादा प्रामाणिक विद्यार्थी असेल, प्रामाणिकपणे मेहनत करत असेल, कठीण परिश्रम करत असेल, त्याला फॅमिली सपोर्ट असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामागे, तो त्याची म्हणजे आतून ऊर्जा पाहिजे, तुम्हाला आतून ऊर्जा पाहिजे की नाही मला ही एक्झाम क्रॅक करायची, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, ते होतेच मित्रांनो। 101% होते। 100 पैकी 2-4-5% असे विद्यार्थी असतात की जे ॲडजस्टमेंट करून सेटिंग करून लागलेले असतीलही कदाचित, परंतु 95% मी माझा अनुभव सांगतो, 95% विद्यार्थी असे असतात की जे जेन्युइनली चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आणि कठीण परिश्रम करून लागलेले असतात। असे 95% असतात। आपल्याला 95मध्ये घ्यायचं, आपल्याला 5%मध्ये नाही जायचं आहे, ठीक आहे। तर हा विषय वेगळा। पण तो आता जे काही एक्झाम आपला प्रपोज आहे किंवा आता जे होणार आहे ते महाट्रान्सको असो किंवा तुमचं महाजनको टेक्निशियन असो, ITI बेस असेल किंवा आपलं महावितरणची जम्बो जाहिरात, त्याच्यामध्ये BCom बेस आहे, BE बेस आहे, डिग्री डिप्लोमा वगैरे, आणि त्यानंतर JEEच्या वॅकन्सी आहे, त्याच्यानंतर तुमच्या ITIच्या विद्युत सहाय्यकच्या वॅकन्सी आहे। त्यामध्ये तुम्हाला ते जे नॉलेज आहे किंवा जे काही बुक्स आहे ते कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल, कोर्सेस कुठेही अवेलेबल होऊन जाईल, परंतु त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं आतून तुम्ही स्ट्रॉंग असणे की नाही मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे। काहीही झालं, किती कठीण परिश्रम करावे लागले, कुठूनही रेफरन्स घ्यावा लागला, कुठूनही, आधी कसं आहे तुम्हाला मार्गदर्शन आवश्यक असते। कुठल्याही एक्झामसाठी गायडन्स आवश्यक असते। गायडन्स जर तुम्हाला प्रॉपर मिळालं, व्यवस्थित तुम्ही डायरेक्शनने अभ्यास केला तर कुठलीच एक्झाम कठीण नाही। अभ्यास हा प्रत्येक विद्यार्थी करायचा प्रयत्न करतच असतो, परंतु तुम्ही आतून मोरली तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे, तुम्ही आतून स्ट्रॉंग पाहिजे की नाही मला हे करायचं आहे। कुठलीही परिस्थिती असो, किती वाईट परिस्थिती असो, मला फॅमिली सपोर्ट करो अथवा न करो, कुणाचा गायडन्स मला मिळो न मिळो, तरी पण मी कुठूनही काही करेल। तुम्ही जर, मी एक उदाहरण सांगतो, ॲक्च्युली असे भरपूर उदाहरणं आहेत, पण मी तुम्हाला एकच एक्झाम्पल सांगतो की 12th फेल हा मूवी जर तुम्ही बघितला असेल ना तर तो अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे
की जो विद्यार्थी आतून झपाटलेला असतो, आतून असा पॅशनेट असतो, तो कुठली गोष्ट अचीव करतो. त्यासाठी तो 12th फेल हा मूवी नक्की बघा. हिंदी मूवी आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बघितला असेल, हा नक्की बघा. बरंच काही घेण्यासारखं आहे त्या. तर मित्रांनो, सांगायचा अर्थ असा की आता जे आपलं एक्झाम्स आहे, महावितरण असेल, महापारेषण असेल, तुमची तयारी जोरात सुरू असेल किंवा तुम्ही फॉर्म सबमिशनसुद्धा केलं असेल, परंतु पुढे तुम्हाला टेक्निकल नॉलेजसुद्धा किंवा नॉन टेक्निकलचंसुद्धा बरेच काही व्हिडिओज यूट्यूबवर मिळून जातील, बरेचसे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातील किंवा क्लासेससुद्धा, टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल होऊन जाईल. मी स्वतः त्याचा गायडन्स तुम्हाला देतच असतो. परंतु तुम्ही स्वतः पक्के असणे किंवा म्हणतात ना एकदम स्ट्रॉंग असणे अतिशय आवश्यक आहे कुठल्याही एक्झामसाठी. ती विद्युत सहाय्यक असो का BE बेसची AE एक्झाम असो किंवा JEEची एक्झाम असो. तुमचं म्हणजे असं पाहिजे की नाही, मला आता इथे सिलेक्ट व्हायचं आहे ना, तर मला आता इतके मार्क घ्यायचे आहे, असं सिलेबस असतो, असं पॅटर्न असतं, याच्यावर जास्त प्रश्न असतात, त्याच्यावर कमी असतात. कधी पण काय असतं मित्रांनो, कुठली एक्झाम क्रॅक करताना जे प्रिव्हियस पेपर आहे किंवा पेपर कसा आहे तो, हे अतिशय महत्त्वाचं. त्यानुसारच आपला अभ्यास प्लॅन केला पाहिजे आणि काय करायचं त्यापेक्षा काय करू नये किंवा काय जे महत्त्वाचं लिस्ट इम्पॉर्टंट ज्याला म्हणतो ते काय ते समजलं पाहिजे आपल्याला. लक्षात आलं. त्याच्यामुळे कसं आहे की जे महत्त्वाचं आहे ते तर आपण करतोच, परंतु विनाकारणचं विद्यार्थी काय करतात, दिवसातून 8 तास 10 तास अभ्यास करतात, परंतु रिझल्ट फायनलमध्ये काहीच येत नाही. म्हणजे फायनल रिझल्ट तुमचा पॉझिटिव्ह येत नाही. तर मित्रांनो, डायरेक्शन नसतं, मोटिवेशन नसतं किंवा तुम्हाला गायडन्स नसतो, त्यामुळे या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या की छोट्या गोष्टींना अतिशय महत्त्वाचं आहे. जिथून मिळते तिथून गायडन्स घ्या. असं नाही आहे की तुम्ही पैसा खर्च केला. बरेचसे विद्यार्थी, मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे मी तुम्हाला आवर्जून 10 वेळा सांगत असतो की जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात तेच जास्त सिलेक्शन लिस्टमध्ये असतात. हे जे प्रोफेशनल जे आता अकॅडमीवाले किंवा इन्स्टिट्यूटवाले किंवा जे असतील ते वॉटेवर, रिझल्ट वाईज जर बघितलं ना, तर 100पैकी 10-20 पोरं, 10-15 पोरं त्या इन्स्टिट्यूटचे, एखाद्या इन्स्टिट्यूटचे कुठलं तरी पासआउट होतात आणि मग ते 10 पोरं पुढे ते सरकत राहतात. सेल्फ स्टडी केल्यानं सुद्धा तुम्ही अचीव करू शकता. माझ्याकडे भरपूर एक्झाम्पल आहे ज्यांनी सेल्फ स्टडी केली, स्वतःहून अभ्यास केला, सगळं गायडन्स घेतलं आणि कमीत कमी फीमध्ये कोर्सेस करायचा प्रयत्न केला. कमीत कमी फीमध्ये, ठीक आहे. भरमसाठ फी आकारण्यात येते, याची गरजच नसते मित्रांनो. जे ब्रँडेड आहे, तुम्ही बघा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे बरेचसे, आता मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल सांगतो. रमन सर आहे आणि पेंडेल सर आहे, यांची फी इतकी कमी असते. रमन सर तर बरंचसं फ्रीमध्येच देतात, ठीक आहे. यांनासुद्धा बरीचशी फी आकारता येते. हे सुद्धा हजारोमध्ये 10,000, 20,000, 30,000 फी घेऊ शकतात, परंतु ते घेत नाही कारण की त्यांना मनातून तसं वाटत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे सांगायचा अर्थ असा की कमी फीमध्ये सुद्धा तुम्हाला उत्कृष्ट गायडन्स किंवा मोटिवेशन मिळू शकते किंवा तुम्हाला नॉलेज मिळू शकते अभ्यासाबद्दल. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असणे. त्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा हे सगळं करू शकता मित्रांनो. फक्त एकच आहे कंडिशन माझी सांगायची, सगळं सांगायची, हे जे मी तुमच्यासमोर बोलतो आहे ना आता, त्याची एकच कंडिशन आहे की कुठलीही गोष्ट तुमच्या मनातून असली पाहिजे. जर तुमच्या मनातून स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीवर मात करून ते अचिव्हमेंट घेऊ शकता, ती सक्सेस घेऊ शकता. कुठल्याच मोठ्या गायडन्सचं किंवा मोठ्या कोर्सची तुम्हाला गरज नसते, लक्षात घ्या. आणि हे फॅक्ट आहे. आता जे काही पुढे एक्झाम आहे, महापारेषण असेल, महावितरण असेल किंवा आपले जेनको असेल, रेल्वेज असेल, SSC असेल, JEE वगैरे किंवा जे काही तुम्ही एक्झाम क्रॅक करत असाल, त्यासाठी गायडन्स, मोटिवेशन सगळं तुम्हाला, डायरेक्शन वगैरे कोर्सेस मिळून जातील. परंतु तुम्ही स्वतःला इतकं स्ट्रॉंग करा की मला आता ही अचीव करायचं आहे, मला हे मिळवायचंच आहे. त्यासाठी रात्रंदिवस एक करा, वाटेल जिथून गायडन्स मिळते तिथून घ्या. माझं ओपिनियन असं आहे की तुम्ही स्वतःला भरकटू देऊ नका. तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्हाला जे अचीव करायचं आहे ना, त्याच्या मागे लागा आणि ते अचीव करण्यासाठी काय गरज आहे. तुम्ही 20,000चा, 30,000चा, 50,000चा कोर्स लावला म्हणजे तुम्ही सक्सेसफुल व्हालच असं नाही आहे. तुम्ही कुठलाही कोर्स न लावता सुद्धा तुम्ही सक्सेस अचीव करू शकता. तुम्ही कंडिशन बघा, काही विद्यार्थी असे आहेत की खूप गरीब कुटुंबातले आहे, परंतु ते UPSC MPSC क्रॅक करतात आणि मोठ्या पोस्टवर जातात. का जातात? कारण की त्यांना त्या परिस्थितीची जाणीव राहते. त्यांना माहीत असते की आपल्या आईवडिलांनी कष्ट घेतलेलं आहे, आपल्यालासुद्धा ही परिस्थिती बदलायची आहे, आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे अभ्यास करणे आणि एखादी एक्झाम क्रॅक करून गव्हर्नमेंट जॉबवर लागणे हा एकच आपला उद्देश असला पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही असेल, तुमचं फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, सोशल मीडिया असेल, तुमची मैत्रीण असेल, मित्र असेल, त्यांना सगळ्यांना बाजूला करा आणि आपलं जे टार्गेट आहे ते फिक्स करून त्याच्या मागे लागा, ठीक आहे. तर मित्रांनो, महापारेषण, महावितरणची अतिशय मोठी भरती आपल्या आता सध्या सुरू आहे. ही लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यामुळे जाऊ देऊ नका. त्यासाठी मी तुम्हाला एवढं मोठं लेक्चर दिलं आहे. बाकी मी तुम्हाला टेक्निकलच्या गोष्टी किंवा तुम्हाला गायडन्स तुम्हाला देतच राहतो, परंतु हा थोडासा ॲडिशनल व्हिडिओ मी घेतलेला आहे, जेणेकरून कुठेतरी जर माझे 10,000 विद्यार्थी व्हिडिओ बघत असतील माझा, तर कमीत कमी त्यातल्या 10-15 विद्यार्थ्यांचा जरी फायदा झाला तरी मला असं वाटेल की माझं काहीतरी इथे सक्सेस मी अचीव केलेलं आहे व्हिडिओच्या थ्रू, ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करा आणि त्यानुसार आपला प्लॅन करा, त्यानुसार कोर्स लावा. नसेल लावायचा तर फारच चांगलं सेल्फ स्टडी करा, जे काही तुम्हाला करायचं असेल ते करा. परंतु आपलं शेवटचं टार्गेट हेच असलं पाहिजे की हा जो जॉब आहे, व्हॉटेवर तो कुठलाही असो, विद्युत सहाय्यक असो, AE असो, JEE असो, हा मला मिळवायचा आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे. आशा करतो की बऱ्यापैकी आजचा व्हिडिओ मी तुम्हाला वेगळा द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कोणाचा तरी फायदा होईल असं मी गृहीत धरतो. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.